स्वागत आहे आपलं सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण हिरव्या टोमॅटोची चटणी बनवणार आहोत। आंबट गोड तिखट चवीची तोंडाची चव वाढवणारी अशा पद्धतीची हिरव्या टोमॅटोची चटणी। त्यासाठी आपण लागणारे सर्व साहित्य काढून घेतलेलं आहे। मार्केटमधून अशा पद्धतीचे फ्रेश हिरवे टोमॅटो आणलेले आहेत। हे टोमॅटो अर्धा किलो आहेत। या अर्धा किलो टोमॅटोपासून आपण हिरव्या टोमॅटोची चटणी बनवणार आहोत। आपण ही भाजी करण्यासाठी लोखंडाची कढई वापरणार नाही, मातीची कढई वापरणार आहोत। त्यासाठी आपण शेंगादाणे, तीळ, 4 हिरव्या मिरच्या, 1 अद्रकचा तुकडा, 1 लसणाची गड्डी सर्व व्यवस्थित भाजून घ्यायचं आपण। शेंगादाणे व्यवस्थित भाजत आले की आपण त्याच्यामध्ये हिरव्या टोमॅटोच्या फोडी करून ठेवल्या होत्या त्या टाकायच्या आहेत आणि त्या पण सर्व व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत। त्यांना थोडासा असा रोस्टेड कलर आला, थोडेसे फोडींचा कलर चेंज झाला की आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर या फोडी आपण मिक्सरला काढायच्या आहेत। हिरव्या टोमॅटोच्या चटणीचा कलर आणि त्याचा स्वाद वाढावा म्हणून आपण त्याच्यामध्ये पुदिना आणि कोथिंबीर पण कट करून घालणार आहोत। ही स्वच्छ धुवून आपण कट करून घेणार आहोत आणि याच्या काड्या पण वापरायच्या आहेत आपल्याला। कोथिंबीरीच्या काड्यांमध्ये भरपूर कॅल्शियम असतं, त्यामुळे कोथिंबीरीच्या काड्या फेकायच्या नाही आहेत, त्याचा पण आपण वापर करायचा आहे। मिक्सरला काढताना आपल्याला या फोडींमध्ये एकदम पेस्ट बनवायची नाही आहे, त्यांचा थोडासा क्रंचीनेस आला पाहिजे, तरच भाजी खायला खूप छान लागते। आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत। आपल्या फोडी व्यवस्थित भाजलेल्या आहेत। ही भाजी थंड झाल्यानंतरच मिक्सरला आपल्याला बारीक करायची आहे। गरम असताना जर आपण बारीक केली तर त्या वाफेमुळे मिक्सरचं झाकण उडण्याची शक्यता असते, त्यामुळे कधीही मिक्सरला कुठलीही भाजी किंवा सूप तयार करताना आपण थंड झाल्याशिवाय मिक्सरला लावायचं नाही आहे। आपण कोथिंबीर आणि पुदिना भाजी भाजताना मुद्दामच टाकला नव्हता, कारण मिक्सरला आपण आधीच जर टाकला असतं तर कोथिंबीरीचा आणि पुदिन्याचा कलर चेंज झाला असता आणि आपली जी चटणी आहे तिचा जो नॅचरल हिरवा कलर आपल्याला पाहिजे तो आला नसता। म्हणून आपण जेव्हा मिक्सरला काढतानाच आपण कोथिंबीर आणि पुदिना घातला होता। आता आपल्या मिक्सरला अशा पद्धतीची आपल्याला बारीक करून पाहिजे, जास्ती पेस्ट तयार करायची नव्हती। मीठ पण आता शेवटला घालतोय आपण। आधी जर मीठ घातलं तर भाजीमध्ये जो आपल्याला जे टेक्स्चर पाहिजे ते येणार नाही, त्याची भाजीची पेस्ट तयार होईल। त्यामुळे मीठ टाकताना सुद्धा आपण मिक्सरला काढून झाल्यानंतर शेवटी सगळ्यात मीठ टाकायचं आहे आपल्याला। आणि आता आपण भाजीमध्ये साखरेच्या ऐवजी गूळ पावडरचा वापर केलेला आहे। गूळ पावडर नसेल तर गुळाचे खडे बारीक करून भाजीमध्ये टाकले तरी पण चालतात। अशा पद्धतीने सर्व भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि आता ह्याच्यावरती आपण तडका देणार आहोत। त्यासाठी आपण तेल घेतलेलं आहे। तेलाचं प्रमाण तुम्हाला पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता। तर आपण तडक्यासाठी कढीपत्ता, लाल मिरच्या, मोहरी, आता तेल तापल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे। गॅस चालू असताना टाकली तर मोहरी जळण्याची शक्यता असते, त्यासाठी आपण व्यवस्थित तेल तापवून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये आपण तडका टाकायचा आहे। त्यासाठी मोहरी टाकली, जिरे टाकली, लाल मिरच्या टाकल्या, लाल मिरच्या नसतील तर हिरव्या मिरच्या टाकल्या तरी पण चालतात आणि कढीपत्ता घातला, हळद टाकली आणि लगेचच आता आपण हे सर्व तेलाचा तडका आपण भाजीवर टाकायचा आहे आणि सर्व भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। भाजी खायला जेवताना जर आपल्याला वेळ असेल तर आपण जेव्हा जेवायचं असेल तेव्हा तुमच्याकडे जर ओव्हन असेल तर काचेच्या बाउलमध्ये भाजी काढून गरम करून खाऊ शकता, किंवा अशा पद्धतीची थंड झाल्यानंतर सुद्धा ही भाजी खायला खूप छान लागते। ओव्हन जर नसेल आणि आपल्याला गॅसवर डायरेक्ट भाजी गरम करायची नसेल, कारण ती करपण्याची शक्यता असते, त्यासाठी आपल्याकडे आणि एक आयडिया आहे। आपण डबल बॉइलिंग करू शकतो। म्हणजे एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यावर जाळी ठेवायची आणि त्याच्यावर आपण तयार केलेली भाजी ठेवायची
अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी गरम केली तर तुमची भाजी करपणार पण नाही आणि तिचा जो ओरिजिनल टेस्ट आहे ती पण खराब होणार नाही। अशा पद्धतीची आपली रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा। रेसिपी जर आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।